कोपरगाव शहरात धाडसी चोरी। याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील गुरुद्वारा रोडवरील सचिन वॉच या दुकानामध्ये 19 एप्रिलच्या पहाटे 3 ते 3:30च्या दरम्यान चोरांनी शटर तोडून चोरी केल्याची घटना घडली आहे। यामध्ये नामांकित कंपनीचे लाखो रुपयांचे घड्याळे चोरांनी चोरून नेले। सदरची घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। वाढत्या चोऱ्यांमुळे व्यापारी वर्गामध्ये चिंता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर आज कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने पायी मोर्चा काढण्यात आला होता। शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनात म्हटले आहे की आरोपीचा तत्काळ लवकरात लवकर शोध घेऊन कडक कारवाई करण्यात यावी, तसेच शहरामध्ये पोलीस गस्त वाढवावी, व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस पावले उचलावी अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे। या प्रसंगी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे सर्व पदाधिकारी, व्यापारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। परवा रात्री जो काही चोरीचा प्रकार घडला तो आपण सर्वांनीच सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपण ते शूटिंग बघितलेलं आहे। तरुण वयातली मुलं अत्यंत शांततेने नियोजनबद्ध कुठल्याही गोष्टीची भीती न बाळगता घड्याळाचं शोरूम सचिन वॉच कंपनीचं दुकान खोलून खूप मोठा मुद्देमाल त्यांनी चोरलेला आहे। वास्तविक पाहता मेन रोड, बाजारपेठेचा रोड, जिथे पहाटेपासून रात्रभर तिथे रहदारी असते, विविध प्रकारचे व्यावसायिक गाडे तिथे आहेत, रहदारीचा रस्ता असताना देखील अशी चोरी होणं हे या चोरांची एकतर ते नशेडी असतील किंवा मग खूप मोठं धाडस त्यांनी केलेलं आहे। हे पोलीस स्टेशन समोर त्यांनी उभं केलेलं आव्हान आहे असं आपण सगळे मानतो। वास्तविक पाहता चोरांनी ज्या काही पद्धतीने चोरी केली आहे त्या पद्धतीचा भाग घेऊन पोलिसांनी त्यांना त्वरित अटक करावी आणि या व्यापारी बांधवाला न्याय द्यावा अशी मागणी आम्ही कालच कोपरगाव पोलीस स्टेशनला केली आहे आणि मथुरे साहेबांनी त्याला अतिशय सकारात्मक सपोर्ट देऊन आमचं बऱ्यापैकी आम्ही त्या चोरांच्या मागावर आहोत। थोड्या दिवसातच त्यांना आम्ही अरेस्ट करू असं आपल्याला सांगितलेलं आहे। तथापि या कारवाईमध्ये थोडंसं लवकर याच्यामध्ये कारवाई व्हावी, पोलिसांची गस्त वाढावी, व्यापाऱ्यांना सुरक्षित वातावरण निर्माण द्यावं असं आवाहन करण्यासाठी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व सर्वच क्षेत्रातील मान्यवर, सर्व पक्षातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळी येथे उपस्थित आहे आणि साहेब या मुद्द्यावरून या प्रश्नाचं गांभीर्य आपल्या लक्षात आलं असेल। त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे गुरुद्वारा रोड जो कोपरगावचा अतिशय वर्दळीचा
किंबहुना सगळ्यात जास्त वाहतुकीचा रस्ता आहे आणि या रस्त्यावर रात्री बेरात्री नाही पहाटे चोरी होती. ही खरं तर मित्रसाहेब पोलीस स्टेशनला सुद्धा लांछनास्पद बाब निश्चितपणे आहे. आम्ही अनेक वेळा ऐकतो की पोलिसांच्या गस्ती चालू असतात, पण त्या कुठं चालू असतात हे काही आम्हाला लक्षात अद्यापपर्यंत आलेलं नाही. आणि ही जी काही चोरी झालेली आहे पहाटे 3-3:30 वाजता, म्हणजे त्यावेळेस सुद्धा खरं एस टी स्टँडवर जाणारे येणारे भरपूर लोक त्या रस्त्याने असतात, परंतु त्या दिवशी चोराने या लोहाडे कुटुंबियावर त्यांच्या दुकानावर हल्ला घालून चोरी केली. 30 ते 40 लाख रुपयाचा माल चोरला, ज्यामध्ये सर्व व्यापाऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. आम्ही व्यापारी महासंघाच्या वतीनं कोपरावचा व्यापार वाढावा याकरता नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहोत. आणि अशा चोरीच्या घटना जर घडत गेल्या तर हा जो व्यापार घडतो आहे तो अजून नक्कीच घटेल. तेव्हा हा कोपरावचा व्यापार वाढीला लागण्यासाठी पोलीस स्टेशननं तातडीचे उपाय योजले पाहिजेत. आणि आपण व्यापारी बांधवांनो सुद्धा मित्रांनो काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. शटर तोडलं त्या ठिकाणी किंवा शटर वाकवलं आम्ही, त्याला शटरला जर सेंट्रल लॉक असतं तर ते तोडू शकले नसते. तर सर्व व्यापाऱ्यांनी सुद्धा दक्षता घेतली पाहिजे. आपापल्या शटरला सेंट्रल लॉक हे सगळ्यांनी लावलंच पाहिजे. CCTV कॅमेऱ्याच्या अनेक वेळा चर्चा होतात. आम्ही मागे घोषणा केली होती की सगळ्या व्यापाऱ्यांनी एक कॅमेरा गावासाठी, आपल्या दुकानात ज्याप्रमाणे आपण कॅमेरे लावतो त्याप्रमाणे एक कॅमेरा बाहेरसुद्धा लावला पाहिजे. अशा प्रकारचे जर कॅमेरे लावलेले असते तर चोर ज्या ठिकाणाहून पळाले चोरांना शोधायला पोलिसांना निश्चितपणे मदत झाली असती. सचिन वॉचमधून जेव्हा चोर गेले ST स्टँडकडे असं समजतं, त्या ST स्टँडपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर किंवा त्याच्या पुढे सुद्धा जर CCTV कॅमेरा असते तर चोर कुठे गेले काय गेले याची नक्कीच पोलिसांना मदत झाली असती. तर आपण सुद्धा दक्षता घेतली पाहिजे. त्या व्यापारी महासंघाच्या वतीनं आम्ही मागे योजना जाहीर केली होती. ज्या ठिकाणी व्यापारी CCTV लावायला तयार नसतील त्याची जबाबदारी तुम्ही आमच्यावर द्या. व्यापारी महासंघाच्या वतीनं आम्ही ते कॅमेरे लावण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. आणखी एक बाब लक्षात घ्या, मागे आम्ही पोलीस स्टेशनला सूचना केली होती. गावात अनेक वॉचमन आहेत, सिक्युरिटीची माणसं आहेत आणि तो रोड गुरुद्वारा रोड आता बँक रोड सारखा झालेला आहे. त्या प्रत्येक बँकेसमोर सुद्धा सिक्युरिटी असतील, वेगवेगळ्या पतसंस्थांच्या सुद्धा सिक्युरिटी असतात. यांची एखादी सामुदायिक मिटिंग कोपरगाव शहरामध्ये झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून त्या सिक्युरिटीनं पूर्वी आठवा गावामध्ये गुरखे राहायचे, जुन्या लोकांना आठवत असेल, त्या गुरख्यांना प्रत्येक रोडचे लोक 10 रुपये 20 रुपये 25 रुपये आपापल्या पद्धतीनं अशी वर्गणी द्यायचे आणि ते गुरखे गावभर फिरायचे. आता काही गुरख्यांचा जमाना राहिलेला नाही, तरीसुद्धा त्या परिसरातल्या लोकांनी अशा प्रकारच्या सामुदायिक अशा प्रकारचे गुरखे किंवा वॉचमन जर ठेवले तर याच्यातून आपल्याच चोऱ्या वाचतील. तर याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. आणि साहेब, या ज्या सगळ्या सिक्युरिटी आहेत प्रत्येक बँकेसमोरच्या, प्रत्येक कॉलनीमधल्या, या सिक्युरिटी जाग्या आहेत का याची पोलीस स्टेशनने चौकशी केली पाहिजे. मागे मला आठवतं पोलीस स्टेशनची गाडी संपूर्ण गावामध्ये फिरायची. ज्या ज्या ठिकाणी सिक्युरिटी असेल त्या ठिकाणी एक अटेंडन्स रजिस्टर ठेवलेलं होतं. त्या ठिकाणी पोलीस येऊन सहाय्य करायचे की ज्याच्यामुळे सगळ्या सिक्युरिटी जाग्या राहतील. आणि या सिक्युरिटीनी सुद्धा पूर्वी होतं, मला वाटतं पूर्वी घंटा वाजवली जायची किंवा त्या सिक्युरिटी ओरडायचे जागते रहो. तर अशा प्रकारचे जागते रहो जरी नाही ओरडलं तरी त्या सगळ्या सिक्युरिटीनी जर शिट्टी वाजवली की मी जागा आहे, समजा चौकातल्या सिक्युरिटीने शिट्टी वाजवली तर गोदाम गल्लीतल्या सिक्युरिटीने सुद्धा प्रतिशिट्टी त्याला वाजवली पाहिजे किंवा टोल वाजवला पाहिजे. गोदाम गल्लीमध्ये जर शिट्टी वाजली तर शिवाजी पुतळ्याजवळच्या सिक्युरिटीला ती शिट्टी ऐकू गेली पाहिजे. याच्यामुळे सगळे वॉचमन, सगळे सिक्युरिटीवाले जागे आहेत की नाही याचा सुद्धा गावामध्ये अंदाज येईल आणि सिक्युरिटीवाले झोपणार नाही. 1 तासाने जर आपण शिट्टी वाजवायची आहे तर सिक्युरिटीवाले झोपणार नाही. अशा प्रकारची यंत्रणा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तयार करता येईल का मंत्री साहेब, त्याचा प्रयत्न आपण करावा. आणि ऐका,
घटनेची तसं तर घटना दुर्दैवी आहे मान्य करतो, परंतु घटनेची माहिती मिळाल्याबरोबर तातडीने आम्ही त्या ठिकाणी पोहोचून जे काही तपासाच्या महत्त्वाच्या उपाययोजना होत्या किंवा ज्या काही स्टेप्स घ्यायच्या होत्या त्या आम्ही तातडीने घेतल्या. त्याच्यातून आम्हाला बऱ्याच अंशी खूप काही क्लूज मिळालेले आहेत. CCTVमध्ये गुन्हे करताना दिसलेले आहेत. त्याच्यानंतर आम्ही फिर्यादी जे आहेत त्यांची थोडीशी चौकशी केल्यानंतर कळलं की ते लोक आदल्या दिवशी पण येऊन गेले, ते पण शोधून काढलेलं आहे. आणि आता त्यांचा काल आम्ही जेव्हा माग काढत होतो त्यावेळेला ते ST स्टँडवरती गेले होते. त्यानंतर ST स्टँडमधून एका बसने ते पुण्याच्या बसमध्ये बसले होते आणि तिथून पुढे ते शिर्डीमध्ये उतरले. तिथपर्यंतचा तपास आम्ही केला होता, परंतु आता शिर्डीमध्ये हॉटेल लॉजेस खूप आहेत, तर शिर्डीमध्ये त्यांचा शोध घेण्याचं काम चालू आहे. आणि कदाचित तिथून ते बाहेर गेले असतील असं गृहीत धरून नाशिक आणि इतर ठिकाणीसुद्धा आम्ही टीम रवाना केलेल्या आहेत. माझे 2 अधिकारी आता ऑलरेडी तपासासाठी बाहेर पाठवलेले आहेत. स्वतः LCBची टीम SP साहेबांनी स्वतः मॉनिटर केलेली आहे. LCBची टीम स्वतंत्रपणे त्याच्यावरती काम करते आहे. पोलीस स्टेशनची 2 टीम आहेत पोलीस स्टेशनच्या, त्या पण काम करत आहेत. आणि मी अशी अपेक्षा ठेवतो की लवकरात लवकर हे सगळे आरोपी पकडले जातील असा आमचा आत्मविश्वास आहे. परंतु यश आणि अपयश याची शाश्वती एकाच वेळेला देता येत नाही. त्यामुळे आमचे जे सर्वतोपरी प्रयत्न आहेत ते आम्ही पूर्णपणे वापरतो आहोत आणि या गुन्हेगारांना आम्ही लवकरात लवकर पकडू असा आमचा आत्मविश्वास आहे.